पाणी म्हणजे जीवन. मात्र याच पाण्याच्या शोधात गेलेल्या पोटच्या लेकीला जीवानिशी गमावण्याची वेळ एका कुटुंबावर आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातल्या काठोडा पारधी बेड्यावर हा धक्कादायक प्रकार घडलाय. वेदिका चव्हाण या 12 वर्षाच्या मुलीचा नदीत पाय घसरून पडून मृत्यू झालाय. धक्कादायक म्हणजे वेदिकाच्या घरासमोर तसंच वस्तीतील प्रत्येक घराबाहेर 1 वर्षापासून सरकारची पाण्याची पाईपलाईन आली आहे. मात्र निगरगट्ट प्रशासन त्या पाईपलाईनला तोटी लावून पाणी पुरवठा करू शकलेलं नाही. वस्तीतला पाण्याचा एकमेव हँडपंप सुद्धा 4 महिन्यांपासून नादुरुस्त झालाय. त्यामुळे वस्तीतल्या महिला, पुरुष, लहान मुलांना जीव धोक्यात घालून 1.5 किलोमीटरची पायपीट करून अरुणावती नदीतून पाणी आणावं लागतं. आणि यातच 12 वर्षीय वेदिकाचा नदीत बुडून मृत्यू झालाय. संतापजनक म्हणजे वेदिकाच्या मृत्यूनंतर प्रशासनानं नादुरुस्त हँडपंप झाकून ठेवला. वेदिकाच्या मृत्यूआधी पारधी बेड्यावर किंवा आजूबाजूच्या परिसरात पाण्याच्या शोधात अनेकांचे मृत्यू झालेत. मात्र प्रशासन 1-2 टँकर पाठवण्यासारख्या अगदी क्षुल्लक उपाययोजना करत आहे. आता वेदिकाच्या मृत्यूनंतर गावात प्रचंड रोष आहे. एबीपी माझानं या संदर्भात जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला, पण अर्थातच कोणीही या घटनेवर प्रतिक्रिया देण्यास तयार झालं नाही. शासनाच्या योजनेतून सरकारची पाईपलाईन, हँडपंप गावामध्ये पोहोचले खरे, पण ज्या हेतूने ते लावण्यात आले तो हेतू मात्र साध्य होत नाहीये. कारण का ते हँडपंप, पाईपलाईन, नळ सगळे कोरडे ठाक आहेत आणि पाण्यासाठी 1.5 किलोमीटरची वणवण या बेड्यावरच्या लोकांच्या माथी लिहिलेलीच आहे. आणि या सगळ्यात संतापजनक प्रकार म्हणजे या गावात वेदिकाच्या घरासह इतर घरांबाहेर पाईपलाईन आहे, मात्र त्याला पाणीच नाहीये. नेमकी काय परिस्थिती आहे, आढावा घेतलाय रजत वशिष्ठ यांनी. काठोडामधील पारधी बेड्यासाठी सरकारनं 1 वर्षापूर्वी पाईपलाईनला मंजुरी दिली. मंजूर झालेली पाईपलाईन प्रशासनाने गावापर्यंत पोहोचवली. मात्र 1 वर्षापूर्वी असे पाईप लावल्यानंतर प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष करत आजवर त्याला नळाची जोडणी केलेली नाही. त्यामुळे गेल्या 1 वर्षात या पाईपलाईनमधून 1 थेंब पाणीसुद्धा वेदिका, तिच्या कुटुंबियांना किंवा तिच्या गावकऱ्यांना मिळालेलं नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.